RT ॲडमिशन 2025 मध्ये जी पहिली यादी आहे ही लागलेली आहे आणि यामध्ये 28 तारखेपर्यंत त्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांना सेकंडमध्ये चान्स देण्यात येणार आहे। तर 28 तारखेनंतर जर सेकंड लिस्ट लागली तर त्यामध्ये जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांना प्रथमतः चान्स देण्यात येणार आहे। आणि यामध्ये बघू शकता की भरपूर जे पालक वर्ग आहे यांच्याकडे डॉक्युमेंट्समध्ये भरपूर कमी असल्यामुळे त्यांचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे म्हणजे ॲडमिशन ते पालक वर्ग आपल्या पाल्याची ॲडमिशन करू शकत नाही आहे। जसे की यामध्ये बघू शकता की जे पालक वर्ग रेंटनी राहत आहे त्यांच्याकडे रेंट ॲग्रीमेंट नाही आहे आणि रेंट ॲग्रीमेंट हे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट सांगितलं होतं GR नुसार दुय्यम निबंधक कार्यालयाचं, तर त्यांच्याकडे ते नाही आहे। भरपूर जणांकडे नोटरी आहे, हे कॅन्सल करण्यात आलेली आहे। त्यानंतर सेतूमधून ॲफिडेविट केलेलं आहे, हे सुद्धा कॅन्सल करण्यात आलेलं आहे कारण याला रजिस्टर ॲग्रीमेंट लागत आहे, रेंट ॲग्रीमेंट। त्यामुळे भरपूर जे पालक वर्ग आहे हे आपला प्रवेश घेऊ शकत नाही आहे। आणि त्यानंतर भरपूर जे पालक वर्ग आहेत त्यांना डॉक्युमेंट्स हे फॉर्म फिलअप म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला जे डॉक्युमेंट्स बनवायचे होते तुम्हाला ते फॉर्म भरण्याच्या अगोदर बनवायचे होते। जसे की तुम्हाला ॲड्रेस प्रूफ बनवायचं होतं, इन्कम सर्टिफिकेट बनवायचं होतं, अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स बनवायचे होते, हे तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर बनवायचे होते। परंतु भरपूर जे पालक वर्ग आहेत ते डॉक्युमेंट्स आता बनवत आहे नंबर लागल्यानंतर की आम्ही डॉक्युमेंट आता बनवतो, तर त्या पालक वर्गांचा नंबर लागणार नाही आहे। म्हणून वेटिंगमध्ये जेही पालक वर्ग आहे त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे की जर रेग्युलर राऊंडमधल्या जेवढ्या जागा व्हॅकंट्स राहणार त्यामध्ये संपूर्ण वेटिंगच्या विद्यार्थ्यांना चान्स देण्यात येणार आहे। याबद्दलची अपडेट एका वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलेली आपण बघू शकतो। तर बघू शकता 3 दिवसात एकही प्रवेश कन्फर्म नाही आहे। तर यामध्ये नेमकी अपडेट जी इम्पॉर्टंट अपडेट आहे ती कोणती आपण यामध्ये बघणार आहे। तर बघू शकता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश कन्फर्म करावा लागणार आहे। दरम्यान 17 फेब्रुवारीपर्यंत एकही विद्यार्थ्यांचा प्रवेश कन्फर्म झाला नव्हता। दरम्यान निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जाणार आहे। याचा अर्थ असाच आहे की जो तुम्हाला वेटिंग नंबर मिळालेला आहे, जसा की कोणाला 2 आहे, कोणाला 20 आहे, कोणाला 30 आहे, तर ह्या वेटिंगनुसार तुम्हाला 28 तारखेनंतर SMS येणे सुरू होणार आहे की तुम्ही सुद्धा प्रवेश घेऊ शकता असे या वृत्तपत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर आता नेमकं काय होणार आहे तर ते आपल्याला 28 तारखेनंतर समजणार आहे। म्हणून जे पालक वर्ग वेटिंगमध्ये आहे त्यांनी वेट करा 28 तारखेपर्यंत। भरपूर जागा खाली होणार आहे कारण डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम खूप आहेत, त्यामुळे ज्यांचे नंबर लागलेले आहे त्यांना प्रवेश मिळत नाही आहे अशाबद्दलची अपडेट आलेली आहे। त्यामुळे वेटिंगमध्ये जेवढेही पालक वर्ग असेल त्यांनी वाट बघा। 28 तारखेनंतर भरपूर वेटिंगमधले विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट करण्यात येणार आहे कारण यामध्ये असे सुद्धा लक्षात आलेले आहे की भरपूर पालक वर्गांनी जे शाळेचा क्रम टाकला होता म्हणजे जेवढ्या शाळा सिलेक्ट केल्या होत्या त्यांना जी शाळा मिळालेली आहे त्या शाळा म्हणजे ती शाळा त्या पालक वर्गाला पाहिजे नाही आहे कारण ती कधी दूर होत आहे किंवा जिथे नंबर लागलेला आहे त्या शाळेचं शिक्षण व्यवस्थित नाही आहे अशाबद्दल त्यांच्या कंप्लेंट आहे। त्यामुळे ते स्वतःहून प्रवेश घेत नाही आहेत। तर त्यामुळे वेटिंगवाले सर्वांनी वेट करा आणि ज्यांचे नंबर लागलेच नाही आहे जर वेटिंग नंतर जर जागा व्हॅकंट राहिल्या तर ज्यांचे नंबर लागलेले नाही आहे, ज्यांना SMS नाही आहे, ज्यांचं वेटिंगमध्ये नाव नाही आहे त्या पालक वर्गांना सुद्धा SMS येऊ शकतो। फक्त त्यांना थोडा जास्त वेट करावा लागेल कारण सेकंडमध्ये जो चान्स मिळेल तो वेटिंगवाल्यांना मिळणार आहे। तर RT बद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। तर यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।